अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारीवरनं चुरस वाढली आहे। विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात आमदार निलेश लंके उभे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पण अजित पवारांच्या गटात असलेल्या निलेश लंकेंना उमेदवारी कशी मिळू शकते जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। निलेश लंकेंकडून अमोल कोल्हेंच्या महानाट्याचं आयोजन। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। अहमदनगरमध्ये महानाट्य आडून राजकीय नाट्याची चर्चा। पाण्यात काठी मारली म्हणून पाणी तुटत नाही, कोल्हेंचं सूचक विधान। लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपले पत्ते खोलायला सुरू केली आहे। दक्षिण अहमदनगर लोकसभेमध्ये यंदा भाजपच्या सुजय विखेंविरोधात अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं नाव पुढे येत आहे। निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार अमोल कोल्हेंच्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं। तोपर्यंत हा आपला भगवा मावळ वाऱ्यात फडफडला पाहिजे। याच महानाट्यादरम्यान कोल्हे आणि लंकेंच्या गळाभेटीचे फोटो व्हायरल झालेत। त्यामुळे महानाट्याच्या पडद्यामागे नेमकं काय राजकीय नाट्य घडतंय असा प्रश्न सर्वांना पडलाय। पक्ष आणि विचारधारा या काही काय म्हणतो आपण, पाण्यात काठी मारली म्हणून पाणी तुटत नाही ना, त्या पद्धतीने माणसं कशी तोडायची, आपलीच माणसं आहेत ही, आणि त्यामुळे हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते अजूनही कायम आहे। आमदार निलेश लंके यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय। पक्षानं जबाबदारी दिली तर ती पार पाडणारच असं निलेश लंकेंनी म्हटलंय। पक्षाने संधी मी बऱ्याच वेळा वारंवार सांगितलं, पक्षाने एखादी जबाबदारी टाकली तर मी ती यशस्वीरित्या पार पाडणार ना। कुठली पण जबाबदारी दिली तर करावंच लागेल ना, ते शेवट लोकसभा असो किंवा विधानसभा असो। निलेश लंकेंनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळं महायुतीत जागेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता दिसतेय। दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजप खासदार सुजय विखेंच्या ताब्यात आहे। त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या विजयी जागेवर पाणी सोडणार नाही। शिवाय अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे निलेश लंकेंना संधी मिळेल असं दिसत नाही। पण शरद पवार गटात गेल्यास निलेश लंकेंना लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी निलेश लंकेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसल्यानंतर या चर्चेला उधाण आलं होतं। नाट्य म्हणल्यानंतर नाटक घडतच असतं। आता ते काय घडेल ते मी नाही सांगणार आज, पण नाटक घडतच असतं। एकंदरीतच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता वाढत चालली आहे। महानाट्याच्या आडून खासदार अमोल कोल्हे गनिमी कावा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुशील थोरातसह रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज।